कर चालू. कुंडलिकराव, हा कांद्याचं वय काय? 3 महिने. याला पाणी किती दिलं? त्याला 4 पाणी दिलं. 4 पाणी दिलं. याच्यानंतर मीठ किती वेळा वापरलं याला? त्याला 2दा मीठ वापरलं. किती किलो वापरलं? त्याला अर्ध्या एकरला 15 किलो वापरले. 2 वेळा मिळून. 2 वेळा मिळून 15 किलो मीठ वापरलं. अजून काही खतं घातली का याला? याला खत सुरुवातीला फक्त थोडं सुपर फॉस्फेट टाकलो. एवढंच खत घातलं? हा, एवढं. फक्त मिठावरच? हा, 1 गोणी सुपर फॉस्फेट घातलं. 1 गोणी सुपर फॉस्फेट आणि 15 किलो मीठ. 15 किलो मीठ याच्यावरच हा कांदा आहे. हा. आणि या कांद्याला आता पुढे पाणी संपलं तुमचं? पाणी संपलंय आता. पाणी तुम्ही देऊ शकत नाही नाही याला? देऊ शकत. तरी हा कांदा येणार आहे असं त्या कांद्यावरून मी सांगतो, जुन्या कांद्यावरून. येईल किंवा उन्हाळ्याची स्थिती आहे, थोडा कमी पडेल. त्याच्या कमी पडेल एखाद्या वेळेला उत्पन्नाला. पण माझं मत असं आहे का हा कमी पडणार नाही, तेवढंच उत्पन्न देईल असं माझं मत आहे. थँक्यू. आपण तुमच्या जुन्या कांद्या, ज्या कांद्याला तुम्ही 3 महिने पाणीच दिलं नाही तरी सुद्धा कांद्याचं पीक आलं, ते कांद्याचं पीक बघायला जाऊया आता. चला. आभारी.